महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। साड्या तिची लावून त्या घटनेचा निषेध त्या ठिकाणी व्यक्त करून या महाराष्ट्र सरकारमधल्या गृह खात्याचा हा कारभार किती गलिच्छ पातळीवर आणि खालच्या पातळीवर चाललाय। एवढ्या सगळ्या घटना होऊन सुद्धा नुसतं बदलापूरच नाही तर दौंड तालुका असेल, कोल्हापूरची घटना असेल, या घटनेनंतर अनेक घटना उजेडात येऊन सुद्धा निर्लज्जपणानं या सरकारचं गृह खातं आणि गृहमंत्री इतक्या हसऱ्या चेहऱ्याने जणू काही आनंददायी घटना घडली अशा पद्धतीनं त्या ठिकाणी प्रसार माध्यमातून प्रतिक्रिया देताना आपण सर्वांनी पाहिले। कुणावरही अशा खरं तर प्रकारची वेळ येऊ नये आणि या जर घटना अशा सातत्याने होत राहिल्या तर कायदा सुव्यवस्था या महाराष्ट्रामध्ये राहील की नाही अशी शंका आणि परिस्थिती या राज्यात या सरकारच्या काळात निर्माण झाली। आणि म्हणून याचा निषेध करण्यासाठी आणि अशा घटनांना कायमचा पायबंद घालण्यासाठी, कायदा कठोर करण्यासाठी सरकारनं खरं तर पावलं उचलली पाहिजेत, परंतु ते न करता केवळ चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकून त्या घटनेचे पुरावे नष्ट करण्याचे कामकाज या सरकारकडून त्या ठिकाणी चालू आहे। आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून आज आपण या ठिकाणी अल्पावधीमध्ये आपणा सर्वांना निरोप देऊन आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपणा सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो। आणि उद्याच्या काळामध्ये 29 तारखेला आपले खासदार सुप्रियाताई सुळे या आपल्या तालुक्याच्या दौऱ्यावर त्या ठिकाणी येणार आहेत। त्याची रूपरेषा आता आमदारांच्या समोर तिन्ही पक्षाचे अध्यक्ष आणि काही पदाधिकारी त्या ठिकाणी बसून त्याचा रूट आणि ते कसा दौरा आपण करणार आहोत याचं नियोजन त्या ठिकाणी करतील। पुनश्च एकदा आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे महाविकास आघाडीच्या वतीनं